सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। कालच्या रेकीचा व्हिडिओ कुणाकुणाला आवडला त्यांनी छान छान कमेंट करा। ज्यांनी बघितला नसेल त्यांनी पण बघा। 3 दिवस रेकी ऊर्जा त्या तुम्हाला राहणार आहेत आणि बाऊलला तुमच्या ते आयुष्यभर राहणार आहे। जोवर तुम्ही बाऊल बदलत नाही तोवर त्या ऊर्जा तुम्हाला राहणार आहेत। तर चला, नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। सगळीकडे चाललं आहे वेगळं वेगळं आपल्या उपाय चाललेत, काय चाललंय, पण आज सगळ्यांच्या या रिक्वेस्ट होत्या की ताई आम्हाला बॉस खूप त्रास देत आहेत किंवा काय, तर याबद्दलचा एखादा व्हिडिओ कर। तर दुर्गा मातेचे उपाय सोडून किंवा उपाय संध्याकाळी एखादा टाकेल मी, किंवा भरपूर सारे उपाय। अष्टमी आता सगळ्यात महत्त्वाची राहिली ती आपल्याला अष्टमी, त्यामुळं सगळे उपाय जवळजवळ माझ्या ह्यानं सांगून झाले। दसऱ्याचे उपाय आता मला तुम्हाला सांगायचे आहेत, त्यामुळे आता मी दसऱ्याचे उपाय चालू करेल। पण बॉसच्या रिलेटिव्ह किंवा कुणीही तुमच्यावरचं आहे ते तुम्हाला डॉमिनेट करतंय त्याच्यासाठीचा व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर कॅन्डल सगळे आलेले आहेत। कॅन्डलच्या किमती तुम्ही विचारल्या आहेत, पण ताई त्याचं करायचं काय असतं, त्याचे रिच्युअल कसे आहेत हे आम्हाला कळलं तर आम्ही कॅन्डल घेऊ असं सगळ्यांचं म्हणणं आहे। तर त्याच पद्धतीचे 2 गोष्टी आज मी तुम्हाला सांगते की बॉस जर तुम्हाला डॉमिनेट करत असतील, बॉस त्रास देत असतील, प्रमोशन करत नसतील, कोणी असेल, बॉसच असं नाही, तुमचा कलिक असेल किंवा घरातलं कोणी तुम्हाला डॉमिनेट करत असेल, कुणीही तुमच्या आयुष्यात तुम्ही सत्य आहात, तुम्ही सत्याच्या मार्गाने चालला आहात, तरी सुद्धा तुम्हाला कोणीतरी त्रास देत आहे, त्यावेळी ही रेमेडी करायची आहे। काय करायचं आहे? एक लागणार आहे ग्लास, काल सुद्धा मी सांगितलं पाणी ऐकतं, त्यामुळे लागणार आहे त्यात अर्धा ग्लास पाणी आणि त्यातच घालायचं आहे 2 चमचे दूध आणि 1 चमचा साखर। काही गरम बिरम नाही करायचं। छोटासा ग्लास घ्यायचा, काचेचाच घ्यायचा, त्याच्यामध्ये आधी थोडं पाणी घालायचं, थोडंसं दूध घालायचं आणि थोडीशी साखर घालायची। हे काम झालं तुमचं सगळं। त्याच्याबरोबरच आपल्याला एक चिठ्ठी तयार करायची कोऱ्या कागदावर, हिरव्या पेननं किंवा निळ्या पेननं नावासकट, 1 नाव कुणाचं येते, 2 नाव कुणाचं येते, 3 नाव कुणाचे, 4 नाव काय असतील ते तुमची नावं, किती लिहू शकता तुम्ही, ती नावं, आणि त्याच्या पुढं त्यांच्याकडनं तुम्हाला कोणती वागणूक पाहिजे। मग तो नवरा पण असू शकतो, बॉस पण असू शकतो, शेजारी पण असू शकतो, सासू पण असू शकते, अजून कुणी असू शकतं। ज्या पद्धतीचं हे सत्याचं काम सत्यानं केलं तरच रेमेडी सक्सेस होईल। कोणीही कोणासाठी उगाच नाही घाई काम करायचं। आपलं काय आहे तुम्हाला, आता तुमचे बॉस आहेत तर ते बाकीच्यांपेक्षा तुम्हाला डॉमिनेट करतात आणि बाकीच्यांना चांगली वागणूक देत आहेत, तर तुम्ही त्याच्यावर त्यांचं नाव लिहायचं पहिलं, बॉसचं पहिल्या चिठ्ठीवर, आणि तिथं लिहायचं की माझे बॉस माझ्याशी खूप छान वागत आहेत, यासाठी थँक्यू युनिवर्स। बॉसने माझं प्रमोशन केलं त्यासाठी थँक्यू युनिवर्स। किंवा सासूबाई माझ्याशी आता चांगल्या वागत आहेत, आता नाही म्हणायचं, चांगल्या आहेत, वागत आहेत, त्यासाठी। दीर असतील, नंदा असतील, जावा असतील, अजून कुणीही असेल, योग्य सत्य जे असेल त्याच्याकडनं तुम्हाला आता भरभरून प्रेम मिळत आहे, भरभरून मान मिळत आहे, सन्मान मिळत आहे। या प्रकारच्या अफर्मेशन त्या कागदावर लिहायच्या। त्याच्यावर लिहून झाल्यावर, त्या कागदावर त्या अफर्मेशन लिहून झाल्यावर तो कागद त्या दुधाच्या आणि जे ग्लास आहे आपला त्याच्यावर टाकायचा। त्याच्यानंतर त्याच्यावर हात ठेवून त्याच अफर्मेशन परत द्यायच्या। रात्रभर हे कधीही करा, कोणत्याही वारी करा, कोणत्याही वेळी करा। अफर्मेशन आणि इमॅजिनेशन ह्या दोन्ही गोष्टी अतिशय चांगल्या झाल्या पाहिजेत, तेव्हाच सक्सेस होतं। चिकबॉलमध्ये तुमचं का सक्सेस होतंय, सगळ्यांची कामं 2 आणि 3 दिवसात, तुम्ही स्वतःचं मन घातलं त्याच्यात, स्वतःचे कष्ट घातले त्यात, म्हणून होते। तेच या प्रकारे सुद्धा आहे। ग्लासवर हात ठेवायचा, एक हात ग्लासला लावायचा आणि मस्तपैकी स्वप्न बघा जे तुम्हाला हवं आहे, जे बॉस तुम्हाला प्रमोशन देत आहेत, कुठं तुम्ही कामाला आहात तिथली तुमचे जोडीदार तुम्हाला त्रास देतात, त्यांचं नाव असो, कुणाचंही असो, ज्या व्यक्तींकडनं तुम्ही सत्य असताना तुम्हाला त्रास होतो त्या व्यक्तीचं नाव लिहायचं। हिरव्या पेननं लिहा, निळ्या पेननं लिहा, कागदाला रेषा नको, कागद कोरा पाहिजे, एवढंच लक्षात ठेवा। ते त्याच्यात घातल्यावर मस्तपैकी ती सगळी लोक तुमच्याशी आता चांगली वागत आहेत हे द्या। त्याचबरोबर ती आजपर्यंत तुमच्याशी वाईट वागली त्यासाठी तुम्ही त्यांना माफ केलाय हे स्वतःच्या मनाला सांगा। कुणावरही राग धरण्यापेक्षा स्वतःला त्यांना माफ केला आहे हे स्वतःच्या मनाशी 3 वेळा म्हणा।
ही व्यक्ती माझ्याशी तशी वागली होती ना, मी स्वतःलाही माफ केलंय आणि मी त्यांनाही माफ केलंय. आणि मग ते इमॅजिन बघा. म्हणजे काय होतं, मन शुद्ध होतं आणि करणाऱ्या गोष्टी ह्या आपल्या सक्सेस होतात. आता हे करून झाल्यावर रात्रभर तो कागद आणि ते तसंच ठेवायचं. दुसऱ्या दिवशी कागद मऊ झालेलाच असेल त्याच्यातला, सकाळी उठल्यावर करा, रात्री करा, कधीही करा, दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याला टायमिंग वेळ नाही. तो कागदाचा गोळा काढा, त्यात पिळा पाण्यात, त्या दुधात साखरेत व्यवस्थित, आणि तो कागद डस्टबिनमध्ये टाकून द्या. ओला आहे किंवा जमिनीमध्ये पुरून टाका. त्या पाण्यानं आपल्याला आपले हात धुवायचे आहेत. कर्म हे तर काय येतं, कर्म म्हणजे कर्म स्वच्छ करायचे. अशी माणसं आपल्या आयुष्यात आपल्याला का भेटतात, तर ही या जन्मीची तरी कर्म असतात, नाही तर मागच्या जन्मीची तरी कर्म असतात. त्यामुळं अशी माणसं आपल्याला आपल्या आयुष्यात भेटतात. मग कर्मबंधनं ही कुठनं सुटतात, तर आपल्या पाममधनं, आपल्या हातामधनं. त्यामुळं ते जे ग्लासमध्ये पाणी आहे त्यानं आपले हात स्वच्छ धुवायचे आहेत. आता घरात 2 नोकरदार आहेत आणि दोघांनाही त्रास होतोय, हजबंड वाईफ दोघांनाही बॉसकडनं त्रास होतोय, तर दोघांनी आपापली रेमेडी वेगळी करायची. एकाच ह्याच्यात सगळ्यांची नावं खुपसून त्यांना हात धुवायचे नाही, त्याचा फरक पडणार नाही. हात धुताना इमॅजिन करायचं की जे काही तुमच्या मागं हे निगेटिव्हिटी होती, जी होती म्हणजे जे डॉमिनेशन होतं, त्रास होता, सगळं धुवून चाललं आहे. या प्रकारचं इमॅजिन करून असे स्वच्छ हात, इथं सुद्धा आपले सगळे या गोष्टी आहेत आपल्याला गरजेच्या आहेत, ज्या या रेमेडीसाठी सगळं सांगत बसत नाही. तर हे दोन्ही बाजूनी हात असे स्वच्छ धुवून घ्यायचे. त्याच्यानंतर टॅब वॉटरनं व्यवस्थितपणे हात धुवून घ्या. रेमेडी संपली आणि त्याचा फायदा बघायला सुरुवात करा. तुम्ही काय केलं, कसं केलं विसरून जा, युनिवर्सवर सोडून द्या. जेव्हा तुम्ही रात्री स्वप्न बघितलं तेव्हा सांगायचं, थँक्यू युनिवर्स, तू माझ्या आयुष्यात हे सगळं सुख दिलंस त्याबद्दल, आणि सोडून द्या. 21 दिवस ही रेमेडी परत करू नका. 21 दिवसानं जर त्यातली 3 माणसं तुमच्याशी चांगली वागत असतील, 2 राहिली असतील, तर 21 दिवसानं ही रेमेडी परत 1 दिवस करा. 3दा करू शकता तुम्ही ही रेमेडी. म्हणजे 21 दिवस असं 3दा ही रेमेडी तुम्ही करू शकता. त्यानंतर जर ते माणूसच ऐकत नसेल तर युनिवर्सला ते मान्य नाहीये, ते बरोबर आहे आणि तुम्ही चुकीचे आहे असं स्वतःला समज करून घ्या आणि ती रेमेडी सोडून द्या. होत नाही असं सत्यतेनं केली तर ही रेमेडी कायमस्वरूपी कामच करते. आता दुसरी गोष्ट, सगळ्यांना हा प्रश्न होता की ताई मेल कॅन्डल आहे, फिमेल कॅन्डल आहे, स्टार ऑफ डेव्हिड आहे, काय करायचं आहे. तर स्टार ऑफ डेव्हिड ही कॅन्डल घरातली निगेटिव्ह ऊर्जा, आपल्यातली निगेटिव्ह ऊर्जा, निगेटिव्ह माणसं आपल्या आयुष्यातली सगळं घालवण्यासाठी स्टार ऑफ डेव्हिड हे मस्तपैकी काम करतात. आता जर हीच रेमेडी तुम्हाला कॅन्डलवर करायची असेल तर काय करावं लागतं हे सांगते. आता ही आहे, तुमची बॉस असेल फिमेल किंवा तुमचा बॉस असेल मेल, त्याप्रमाणे मेणबत्ती आहेत आपल्याकडं. जर बॉस मेल असेल तर मेलची मेणबत्ती घ्यायची आणि त्या मेलची मेणबत्ती घ्यायची, स्टार ऑफ डेव्हिडची मेणबत्ती घ्यायची आणि त्याच्याबरोबरच रेड किंवा ही दोन्हीपैकी कोणतीही चालेल. किंवा जर तुम्ही आता हा मेल आहे त्याला रेड खोपडी येते आणि फिमेल आहे तिला केशरी खोपडी येते, तर मग मेल बॉस तुमचा आहे तर मेल बॉसची एक मेणबत्ती घ्यायची, खोपडीची एक मेणबत्ती घ्यायची आपल्याला. आणि काय करायचं आहे, स्टार ऑफ डेव्हिडची. स्टार ऑफ डेव्हिडच्या मागं कधीही काही लिहू लागत नाही, ही स्वतः ऊर्जा आहे, याला रेकी दिलेल्या असतात, त्यामुळे ह्याला काही लागत नाही. कोणत्याही मनी कॅन्डल सोडून किंवा रिच्युअल कॅन्डल सोडून कोणत्याही या कॅन्डलला रेकी तुम्हाला सांगून द्यावी लागत नाही मला. म्हणजे ह्याला रात्रीचीच रेकी द्यायची हा नियम नाही. रेकी मी देणारच आहे, पण ही मी त्याला कधीही देऊ शकते आणि त्यावेळी तुम्हाला कोणतेही नियम पाळायची गरज नाहीये. ही रेकी मी दिवसा पण करू शकते, अशी रेकी ही असते. तर काय करायचं आहे तुम्हाला सांगते मी. फोन थोडासा खाली घेते. आता इथं हे चुकून झालेलं आहे की अनुश्रीनं मला ही ताटली आणून दिली, तर ताटलीचा विषय सोडा. इथं तुम्ही म्हणजे कशी फायर प्रूफ की ज्याला काही होणार का, ही प्लॅस्टिकची आहे, ही जळेल खाली मेणबत्ती गेली तर आपली स्टीलची घेतली तरी सगळ्यात चांगल्या ह्याच्या कॅन्डलच्या कुठल्याही रेमेडी करायला काशाची थाळी ही चांगली आहे. पण काशाची नाही तर तांब्याची घ्या, पितळेची घ्या, नाही तर स्टीलची घ्या. काय करायचं आहे, आपण बसल्यावर आपल्या उजव्या हाताला ही बॉसची कॅन्डल ठेवायची आहे. आता कॅन्डलच्या मागं
खालनं वरपर्यंत तुम्हाला ज्या तुमच्या अफर्मेशन आहे की बॉसनं तुमच्याशी कसं वागावं, वागत आहेत त्यासाठी थँक्यू, तुमचं प्रमोशन करत आहेत त्यासाठी थँक्यू, तुमच्या मनासारखं काम तुम्हाला मिळत आहे त्यासाठी थँक्यू. तुमचं कुठली व्यक्ती आहे, मी बॉस 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 धरते पण असं नाही, ही मेल व्यक्ती तुमचा नवरा पण असू शकते, ही मेल व्यक्ती तुमचा अजून कोणी बॉयफ्रेंड सुद्धा असू शकते, कुणी असू शकते. जे काही तुम्हाला त्यांच्याकडनं सत्यतेनं तुम्हाला वागणूक घ्यायचे त्यासाठी ज्या अफर्मेशन आहे त्या मागं लिहायच्या. आता ह्याच्यासाठी विविध प्रकारचे ऑइल आहेत माझ्याकडे की ह्याला आपल्याला कमांड द्यायचंय, ह्याला आपल्याला कमांड द्यायचंय की तू याप्रमाणे माझ्या म्हणण्यासारखा वाग म्हणून. तर त्याला हे कमांड ऑइल लावायचंय. प्रेमाचं असेल तर ह्याला लव ऑइल लावायचंय. अजून ह्यांचं तोंड गप करायचं असेल तर शट ऑफ युअर माउथ सुद्धा ऑइल आहे आपल्याकडं, ते लावायचंय. मी ऑइलची ओळख एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला करून देईल किंवा अजून त्याचे फोटो किमती मला काढायचे आहेत. ते ऑइल ह्याला लावायचं, ते सुद्धा याच दिशेनं लिहायचं, याच दिशेनं लावायचं. त्यानंतर ही आहे बॉसची खोपडी आपल्या आणि हा आहे स्टार ऑफ डेव्हिड. स्टार ऑफ डेव्हिडला काही अफर्मेशन द्यायची गरज नाही, ते आपल्याला साक्षी असतात, सगळं करत असतात. आता याच्या मागं सुद्धा खोपडी कॅन्डलच्या मागं सुद्धा जे काही तुमचं असेल त्यांच्या डोक्यात तुम्हाला जे घालायचंय ते सगळं टूथपिकनं मागं लिहायचं, खोपडीच्या मागच्या बाजूला लिहायचं. ते झाल्यावर या प्रकारे या कॅन्डल तुम्हाला मांडायच्या आहेत. ही कॅन्डल इथं कुठलेही वारी करा, कधीही करा, रात्रीच्या वेळी करा, मुलांना मध्ये घेऊ नका, कारण अग्नी हे तत्व आहे आणि त्याच्यामध्ये अग्नी प्रज्वलित झाल्यावर जर इथं निगेटिव्ह ऊर्जा आहे, हा माणूस निगेटिव्ह आहे, ही खोपडी निगेटिव्ह आहे जी तुमच्याबद्दल वाईट विचार करते, तर याच्या फायरनं जे निघतं आपल्याला त्यावेळी ती एनर्जी एक वेगळी असते. कधी कधी एनर्जी हाय होती, कधी ह्याची फ्लेम उंच जाती, कधी तुरतुर तुरतुर करती. त्यामुळे मुलांना जवळ घेऊ नका की आपलं त्यांच्याकडं लक्ष जातं त्यासाठी. त्यानंतर आपण या जो मी तुम्हाला डिश दाखवली, काय दाखवली, त्याच्यामध्ये खाली घालायचं आहे आपल्याला मीठ, कारण ही सगळी निगेटिव्ह माणसं आहेत आणि ही आपल्या आयुष्यातनं निघून गेली पाहिजेत किंवा ह्यांनी आपलं ऐकलं तरी पाहिजे. याच्यासाठी याच्यामध्ये घालायचंय आपल्याला मीठ. मीठ घालायचं खाली ताटलीत. कशा प्रकारे घालायचं, जर तुमच्याकडे प्रोटेक्शन सॉल्ट असेल तर प्रोटेक्शन सॉल्ट घातलं तर सगळ्यात चांगलं. जर तुमच्याकडे प्रोटेक्शन सॉल्ट नसेल तर तुम्ही दुसरं कुठलंही, मेणबत्ती नाही लागत आहे, फॅन चालू आहे, दाखवायचं होतं तुम्हाला लावून, लागली. तर बघा या प्रकारे ही मेणबत्ती जळत असते. तर आता ही जर निगेटिव्ह असेल, ही व्यक्तीच्या डोक्यातच तुमच्याबद्दल निगेटिव्ह विचार भरले असतील तर ही फ्लेम वर जाते, तुरतुर करते किंवा विजते. आता तुम्ही मेन कॅन्डल असो, फिमेल असो, खोपडी असो, स्टार ऑफ डेव्हिड असो, कॅन्डल लावली, आता फॅन चालू आहे, कधी फॅन रेमेडीला ठेवायचा नसतो, तर ती जर विजली, एकदा विजली ठीक आहे परत लावा, दुसऱ्यांदा विजली ठीक आहे परत लावा, तिसऱ्यांदा विजली ठीक आहे परत लावा, पण चौथ्यांदा विजली तर समजा एनर्जी तुम्हाला काम करत नाहीये, तुमच्या अवतीभोवती सगळ्या निगेटिव्ह ऊर्जात एकटा स्टार ऑफ डेव्हिड लावा आणि एक दिवस शांत बसा, दुसऱ्या दिवशी रेमेडी करा. तर या ताटलीमध्ये आपल्याला, जशी आपण ही ताटली घेऊ, याच्यामध्ये गोल सर्कल असं धरायचं मीठ आणि असं मीठ सगळीकडे गोल काढायचा मिठाचा. पांढऱ्या मिठाचा काढू शकता किंवा माझ्याकडच्या प्रोटेक्शन सॉल्टचा काढलात तर आणखीन त्याचा फायदा होतो. हे करून झाल्यावर स्टार ऑफ डेव्हिड आपल्या डाव्या हाताला लावायचे, कारण आपलं हृदय आपलं इथं असतं, म्हणून तुम्हाला डावं उजवं उलट दिसत असेल, हे सगळ्यांना आता माहीत झालेलं आहे. उजव्या हाताला घ्यायचा बॉस किंवा जी कुठली व्यक्ती असेल, तो पती असेल, आणि इथं पुढं ठेवायची, आपल्याकडं तोंड करून खोपडीची कॅन्डल ठेवायची. ह्या झाल्या कॅन्डल ठेवायच्या पद्धती. आता यानंतर सगळ्या कॅन्डल मीठ लावून झालं तुमचं, कॅन्डल व्यवस्थित जागच्या जागी ठेवून झाल्या, आता त्या बर्न करायच्या. लायटरनं करू शकता, काडीपेटीन करू शकता, कशाने करू शकता. ह्या करून झाल्यावर तिन्ही कॅन्डल जेव्हा जळतील तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा बघायचं स्टार ऑफ डेव्हिडकडं. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघायचं स्टार ऑफ डेव्हिडकडं आणि त्यांना सांगायचं थँक्यू की माझ्या जीवनात तुम्ही प्रकाश आणत आहात, माझ्या जीवनामधल्या निगेटिव्ह ऊर्जा तुम्ही तुमच्याकडे खेचून घेत आहात आणि मला सुखासमाधानाचं जीवन देत आहात, माझ्या इच्छा पूर्ण करत आहात, त्यासाठी थँक्यू डेव्हिड. हे यांना बोलायचं. यांना
नैवेद्य सुद्धा लागतो. तर स्टार ऑफ डेव्हिडला जर तुमच्या घरात एखादी टॉफी असेल, चॉकलेट असेल, तर यांच्या पुढे ठेवलं तर त्यापेक्षा डबल काम हे करतात. म्हणजे एक हे शास्त्र आहे कॅन्डल मॅजिक मधलं. तुम्ही यांच्यासमोर एखादी टॉफी सुद्धा ठेवू शकता. त्यानंतर ह्यांच्याशी बोलून झाल्यावर आपल्याला ह्यांच्याशी बोलायचंय की कमांड ऑइल आपण मागं लावलेलं आहे, त्यामुळे आपल्याला ह्यांच्याशी बोलायचंय. त्याच्या आधी पण आपल्याला त्यांच्या खोपडीशी यांच्याशी बोलायचंय, म्हणजे यांच्या डोक्याशी बोलायचंय. ज्या अफर्मेशन आपण मागं दिल्या त्याला कमांड ऑइल लावायचं आणि चक्क त्यांना कमांड द्यायचं, हे बॉस किंवा त्यांचं काय XYZ नाव असेल ते, तुम्ही माझ्याशी आजपासून असे वागत आहात की जे तुमची इच्छा आहे त्यासाठी थँक्यू युनिव्हर्स. नवरा असेल तरी सुद्धा, बायको असेल तर फिमेल घ्या, जे कुणी असेल त्याला तुम्ही तुमच्या ज्या इच्छा आहेत त्याप्रमाणे वागत आहात त्यासाठी थँक्यू. कुणाचे तर त्यांचेच, कुणाचे मागायचे थँक्यू तर त्यांच्याच खोपडीचे, म्हणजे त्यांची खोपडी बरोबर चालायला लागते. हे शास्त्र सांगतं कॅन्डल मॅजिकचं. हे बोलायचं सगळं आणि ही जळत असणारे हातात घ्यायची नाही, मी तुम्हाला हातात घेऊन दाखवली. खाली प्रज्वलित करायची, त्याच्या ज्योतीकडे बघायचं आणि या अफर्मेशन द्यायच्या. हे देऊन झाल्यावर फिमेलच्या ह्याला या फिगर कॅन्डलला सुद्धा त्याच अफर्मेशन परत द्यायच्या. जितक्या वेळा मन शांत होऊन तुम्ही अफर्मेशन द्याल तेवढ्या लवकर तुमचं काम होईल. सगळं तुमच्यावर अवलंबून आहे, तुमच्या अवतीभोवतीच्या एनर्जीवर अवलंबून आहे. ही फायर एनर्जी आहे, काम करती. जगातलं अग्नितत्व हे सगळ्यात मोठं तत्व आहे, त्यामुळे हे छानपैकी काम करतं. कारण होम करायचा असेल तरी पहिल्यांदा अग्नी प्रज्वलित केली जाते. आपल्याला सकाळी स्वयंपाक करायचा आहे तरी सुद्धा अग्नी, म्हणजे पाणी, अग्नी, वायू हे जेवढे महत्वाचे, त्यामुळं कॅन्डल मॅजिक हे 100% काम करतं. फक्त पाहिजे ते तुमचे प्रयत्न, पाहिजे ते तुमच्या अफर्मेशन, पाहिजे तो तुमचा विश्वास. आता ही कॅन्डल तुम्ही किती दिवस वापरू शकता, तुमची इच्छा. तुम्हाला ही कॅन्डल महाग आहे, तुम्हाला ही 21 दिवस पुरवू शकता, 7 दिवस पुरवू शकता. 7 दिवसाची ही रेमेडी आहे. याच्यावर 7 भाग करून घ्यायचे, ह्याच्यावर 7 भाग करून घ्यायचे, स्टार ऑफ डेव्हिडवर 7 भाग करून घ्यायचे. सगळ्या कॅन्डल बरोबर 7 दिवसाला त्या भागात तुम्ही याच्यावर मार्किंग करून घेऊ शकता. 7 हे यातल्या फक्त शिल्लक राहिली पाहिजे ती स्टार ऑफ डेव्हिड कॅन्डल राहिली तर त्याचा तुम्ही परत वापर करू शकता. या दोन्ही कॅन्डल पूर्णपणे जळायला पाहिजेत 7 दिवसामध्ये, 14 दिवसामध्ये, नाहीतर 21 दिवसामध्ये. तुम्हाला जशा हव्यात तसा तुम्ही वापर करू शकता. तुम्हाला जर ह्याचा उपयोग यायला लागला 4थ्या दिवशी, 5व्या दिवशी, 6व्या दिवशी येतो, 3ऱ्या दिवशी त्याचा फायदा दिसायला सुरुवात होती, तरी सुद्धा रेमेडी जी बोलला आहात 7 दिवसाची स्टार ऑफ डेव्हिडला ती कायम ठेवायची. त्यांना सांगायचं की मी ही 7 दिवसाची रेमेडी करणार आहे, मी 21 दिवसाची रेमेडी करणार आहे, ती चालू ठेवायची. नंतर तुमचं काम झालं, तुमचं बोलून झालं, तुमचं जे काही, तिथं बसायची गरज नाही. आता तुम्ही ह्याचा हा मुंडीपर्यंतचा भाग केला आणि एवढी सगळी जळोस तर तिथं बसायचं का ताई? नाही. तुम्ही एखादा कोपरा करा, या कॅन्डल मॅजिक साठी घरातला एखादा कोपरा करा, त्याच्या तेवढा भाग जळून झाला की चमचा घ्यायचा आणि चमच्याने कॅन्डल अशी बुजवायची. ही सुद्धा कॅन्डल चमच्यानं. कधीही कोणत्याही कॅन्डल मॅजिक मधली असो, नाही तर मनी कॅन्डल असो, रिच्युअल कॅन्डल असो, कोणत्याही कॅन्डलला फू करायचं नाही, तर कॅन्डल या चमच्यानं, फुलानं या प्रकारे विझवायच्या. हे सगळं झाल्यावर ही ताटली 7 दिवस, 14 दिवस, 21 दिवस अशीच राहणार आहे. कॅन्डल विझवल्यावर पूर्णपणे ह्या तुम्ही लपवून ठेवू शकता घरामध्ये. अशीच ताटली कुठेही लपवून ठेवू शकता. स्टार ऑफ डेव्हिडला जर तुम्ही एखादी टॉफी गिफ्ट केली किंवा त्याचा नैवेद्य म्हणा, थोडक्यात तिथे एखादी जर टॉफी ठेवली तर ज्यावेळी तुमची रेमेडी पूर्ण होईल त्यावेळी ती टॉफी उचलून त्याला कुटायचं, त्याच्यावर एक दगड मारायचा चांगला आणि नंतर ती कुठेही 4 रस्त्यावर टाकून द्यायची. ती टॉफी मुलांनी खाल्ली नाही पाहिजे, याचा पहिल्यांदा तुम्ही हे घ्यायचं की ती टॉफी खाल्ली नाही पाहिजे, कोणीच नाही खाल्ली पाहिजे, म्हणून त्याच्यावर दगडानं चेचायचं चॉकलेट ते आणि नंतर फेकून द्यायचं. रेमेडी थोडीशी जर तुम्हाला कळायला अवघड वाटली असेल तर मला विचारा, मी परत सांगते. एकदा मी व्यवस्थित समजावून सांगितले, तरी सुद्धा नसेल कळी तर करा.
पण आजकालच्या जीवनामध्ये सगळ्यात लवकर तुम्हाला एखाद्याच्या खोपडीवर नियंत्रण करायचंय, एखाद्याच्या मनावर नियंत्रण करायचंय, तर कॅन्डल मॅजिक सारखं दुसरं तिसरं काही नाही. जरी कॅन्डल मॅजिक ही परदेशातून आली असेल तरी सुद्धा ही आपल्याकडचीच आहे. पूर्वीचे ऋषी मुनी हे आपल्याकडं मातीच्या म्हणा किंवा सुपाऱ्या ठेवून वगैरे ही लोक सगळे तयार करायचे आणि स्टार ऑफ डेव्हिडच्या ऐवजी आपल्याकडच्या देवाला कुणाला तरी नाव द्यायचे आणि या कॅन्डल मॅजिक किंवा त्यावेळीचे जे दिव्याचे मॅजिक, मशाल मॅजिक असे हा इतिहास हिंदुस्थानातनच चालू झालेला आहे. जसा रेकीचा इतिहास सुद्धा खरा हिंदुस्थानातनं चालू झालाय पण नंतर जाऊन तो जापनीजला पोहोचला, तसंच कॅन्डल मॅजिकचा आहे. हा आपल्या संस्कृतीतलाच एक भाग आहे. पण आपले तेलाचे दिवे, तुपाचे दिवे, आपण कष्टाळू माणसं आहोत. आपण भारतातली माणसं ही कष्टाळू आहेत. ही आपण बैल नसली आपल्याकडे तर आपण स्वतः हातानं घाण्यानं तेल तयार करतो, तेलाचे दिवे लावतो, मोहरीचं तेल, तिळाचं तेल, हे सगळं चांगलं आहे. पण परदेशी लोक ही थोडीशी हुशार पण आहेत आणि कमी कष्टात जास्त कसं त्यांना काम मिळेल हेही बघत असतात. त्यामुळे त्यांनी वॅक्स तयार केलं आणि कॅन्डल तयार केल्या. हाच फरक आहे फक्त, किंवा ह्याच्यात कुठल्याही जाती धर्माचा फरक नाही, काही नाही. ही कॅन्डल पूर्णपणे वॅक्सनं तयार केलेली आहे. लक्षात घ्या, मी स्वतः ब्राह्मण आहे, त्यामुळे कोणत्याही जनावरांची चरबी वापरून वापरलेल्या कॅन्डल आम्ही कधीही विक्री करणार नाही ना मी स्वतः कधी लावणार, याच्यावर विश्वास ठेवा. त्यामुळं कॅन्डल मॅजिक 1000% काम करतं. तुम्ही करायला लागा. तुम्हाला बघा, ब्लॅक खोपडी खूप जणांना हव्यात पण खूप कमी अवेलेबल आहेत आणि उलुकू कॅन्डल 2-4 दिवसामध्ये येतील. त्यावेळी तुमच्या ऑर्डर सगळ्या पूर्ण होतील. तर कशी वाटली तुम्हाला ही रेमेडी? ह्या दोघांना पूर्ण संपवायचं 7 दिवस, 14 दिवस, 21 दिवस जे काही असेल ते. त्यानंतर तुम्ही परत मागवून दुसऱ्या लोकांसाठी करू शकता. याच्यावर कुणाचं लिहायचंय? ज्या एका व्यक्तीचं नाव लिहायचंय. 17 व्यक्तींची नावं तुम्ही चिठ्ठीत लिहायचे. इथंच एका व्यक्तीचंच नाव लिहायचंय. एकच असती. आता ह्याच्यातच तुम्हाला सारिका आणि ह्याच्यातच तुम्हाला अजून कोण दिसेल का? नाही. म्हणजे फिगर कॅन्डल ही एक व्यक्ती असती, ती एका व्यक्तीसाठीच ही रेमेडी करायची असती. खोपडी एकाचीच असती म्हणून एकासाठीच रेमेडी करायची असती. तुम्हाला 2-3 करायच्या असेल तर तशा 2-3 कॅन्डल मागवून तुम्ही त्याच्या करू शकता. पुरुषांच्या रेमेडी करायची असतील तर रेड कॅन्डल, फिमेल साठी करायचं असेल तर केशरी कॅन्डल, केशरी खोपडी वापरायची आहे. स्टार ऑफ डेव्हिड हे काळेच असतात, हीच कॅन्डल असती. ही कॅन्डल ह्याच्यात 21 दिवसात 7 दिवसात संपली नाही तर ही घरातली निगेटिव्हिटी घालवण्यासाठी तुम्ही रोज रोज ही कॅन्डल वापरू शकता. याचा वापर परत करू शकता. पण याचं झालेलं सगळं मेन हे शेवटी त्याचं मीठ, ती टॉफी, हे सगळं जमिनीमध्ये पुरून टाका, नाही तर पाण्यामध्ये सोडून द्या. युनिव्हर्सला देऊन टाकायचं, एवढंच आहे. आता चला, माझ्या मते मी संपूर्ण रेमेडी व्यवस्थितपणे तुम्हाला समजावून सांगितली आहे. दोन्ही रेमेडी सांगितल्या, तुम्हाला साधं करायला पण सांगितलंय आणि तुम्हाला कॅन्डल मॅजिक पण सांगितलंय. ज्याला जी पसंत असेल त्यांना ती करा. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. रेकी तुम्हाला आवडली का? याबद्दलचे व्हिडिओ आपण असे नेहमी करायचे का? तर अजून एक माझ्याकडं आहे, पण बघूया काय होतंय ते मलाही माहित नाहीये. पुढे बघू आपण काय करायचं या विषयावर अजून ते. तर आजचा व्हिडिओ इथेच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत जगदंब जगदंब.